नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? सगळ्यांना शुभ सकाळ. इथे आम्ही चालू आहे जेजुरीला. आमची इथे सर्वांची तयारी झाली आहे. आम्ही चाललो आहे बाईकवर आणि इथे क्रियांची पण तयारी झाली आहे, त्याच्या पप्पांची तयारी झाली आहे आणि त्यांना घरात आम्ही दोरीवरच टॉवेल वाळत घातले आहेत. तर तो ना त्याच्या पप्पांची तयारी झाली बघून ना लगेच त्यांच्या मागे मागेच फिरायला लागतो. इथे आम्ही ना गाडीमध्ये पेट्रोल टाकत होतो, तोपर्यंत इथे थांबलो होतो आणि इथे गाडीवर बसल्या बसल्या लगेच क्रियाने झोपी गेला. आम्हाला सकाळी 7:30 वाजता आम्ही साधारणतः निघालो होतो. सकाळी तो नेहमीपेक्षा लवकर उठला होता, त्यामुळे त्याला लगेच झोप आली आणि असं पण गाडीवर ना लगेच त्याला झोप येते. आणि आम्ही आता एका ठिकाणी थांबलो होतो का म्हटलं नाश्ता वगैरे करून जाऊ, कारण आम्ही घरातून काही नाश्ता करून नव्हतो गेलो. पण क्रियांश काही उठलेला नव्हता. मग त्यांना म्हटलं क्रियांश झोपलेला आहे तर मग पुढे जाऊन आपण नाश्ता करूया, उगीच त्याची झोप मोड होणार परत. मग कारण आम्हाला बऱ्यापैकी फिरायचं होतं, त्यामुळे मग त्याला झोपायला मिळणार नाही. त्यामुळे मग आम्ही त्याला काही उठवलं नाही आणि आम्ही नाश्ता करायला पुढे थांबू थांबू म्हणेपर्यंत आम्ही, हे दिसतंय तुम्हाला किती छान सीन आहे, एकदम मस्त थंड हवा होती, सगळीकडे हिरवं हिरवं होतं. वाटतच नव्हतं का उन्हाळा आहे. ऍक्च्युली आदल्या दिवशी पाऊस वगैरे जरा झाला होता सगळीकडे, त्यामुळे ना मस्त छान हिरवं आणि थंड वातावरण होतं. आमच्या सोबत ना आणि 2 गोष्टी अशा डेंजर घडल्या ना, मी तुम्हाला ते सांगते पुढे. आणि इथे ना बघूनच असं थांबण्याची खूप इच्छा होत होती, पण आहे ना कसं गाड्या सारख्या येत होत्या, त्यात आम्ही बाईकवर होतो आणि नको रिस्क, लहान मुलं होते आमच्या जवळ, त्यामुळे ना आमचं स्लो स्लो आम्ही चाललो होतो. इथे बघू शकता, इथे ना एवढा चढ होता आणि 2 व्हीलर असल्यामुळे ना एकदम स्लो गाडी चढत होती. फुल स्पीड मध्ये गाडी होती, पण एकदम स्लो, जसं काय सायकल चालवतो एवढासा स्पीड होता आणि फुल स्पीड मध्ये असून सुद्धा आम्ही आमचा हळूहळू चाललो होतो. तर इथेच काय झालं, त्या चढवर दिसतोय ना तिथे आमचा ना ऍक्सिडेंट झाला. लागलं नाही आम्हाला फारसं काही, पण तोल गेला आणि थोडंसं आम्ही खाली पडलो. इथे पुढे आम्ही जाता जाताना थांबू थांबू म्हणेपर्यंत सासवडमध्ये क्रियांश उठला. म्हणजे आता अजून जास्त उशीर होणार, मुलं सकाळपासून काही खाल्लं नाहीये, त्यामुळे आम्ही इथे सासवडमध्ये थांबलो आणि सासवडमध्ये आम्ही इथे नाश्ता केला सगळ्यांनी. क्रियांश पण उठला होता, त्याची छान झोप झाली होती. इथे मी ना त्याला घरून पण उपमा करून आणला होता आणि इथे आता मी घेतला होता माझ्यासाठी नाश्ता उपमा. आणि त्रिशा आणि त्रिशाच्या पप्पांनी देखील, त्यांनी दोघांनी वडा सांबार घेतलं होतं. आणि त्रिशानी ते झाल्यानंतर लस्सी पित होती. इतकी मजेशीर गोष्ट ना का क्रियांश माझ्यावर आहे आणि त्रिशाच्या पप्पांवर आहे. त्रिशाच्या पप्पांना खूप गोड आवडतं आणि मला गोड अजिबात आवडत नाही, तसंच क्रियांशला सुद्धा अजिबात गोड आवडत नाही. तो लस्सी आहे ना अजिबात पित नव्हता. इथे मी क्रियांशला उपमा आणला होता, तर तो जो घेतला होता ना उपमा, त्याने तो तर नाहीच खाल्ला. घरून आणलेलाच उपमा मी त्याला खाऊ घातला, त्याने तो खाल्ला. आणि नाश्ता वगैरे आम्ही पोटभर करून आम्ही इथून निघालो जेजुरीला जायला. आणि इतक्यात आम्ही जेजुरीला पोहोचलो पण आहे. आम्हाला असं वाटलं होतं का इतकी गर्दी नसणार जेजुरीला, पण गडावर तिथे वरतून आत जाताना इतकी भयानक गर्दी होती, त्याच्यात गरम होत होतं. वातावरण जसं पाहिजे तसं इतकं गरम नव्हतं, छान थंडच वातावरण होतं, कारण बहुतेक ना तिकडे चांगलाच पाऊस झाला असणार जेजुरीला, म्हणजे बाकीचे लोक सांगत होते तिथले. इथे मी विचारत होती का शूज कुठे काढायचे म्हणून, तर ते म्हटले का घालून जाऊ म्हणून, पुढे आपण स्टँडवर काढू, कारण पुढे पायाला चटके बसेल. आणि तसंच झालं, पायाला चटके बसवते ऊन असल्यामुळे. इथे त्रिशाचे पप्पा फुलं घेत आहेत आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. पुढे जाताना बाबा माझे ते खूप हाल झाले, मला तर चढवतच नव्हतं. आता कळालं मला माझं वजन वाढलंय म्हणून. त्यासाठी ना मी तुम्हाला वेट लॉस एक जर्नी शेअर करणार आहे, मी स्टार्ट केली आहे ऍक्च्युली. तर तिथे पुढे गेलो आम्ही, तर बरीच जाताना सुद्धा खूप गर्दी होती. आणि ना गर्दीमध्ये ना मुलांना घेऊन चालायचं म्हणजे तर खूप डेंजर कंडिशन होऊन जाते. इथे मला तर चालवतच नव्हतं, सगळे त्रिशा सुद्धा अक्षरशः आमच्या पुढे होती, मला चालवत नव्हतं. आणि इथे ना आणि क्रियांशला खाली सोडलं तर त्याला ना असं तसं काहीतरी वेगळंच वाटत होतं, काय माहिती, नुसतं पळत सुटायचा. सगळीकडे भंडारा भंडारा होता. एवढे छान नवीन कपडे घालून गेलेले आमचे सगळे पिवळे झाले, अक्षरशः काही कपड्यांचे तर डाग सुद्धा निघाले नाही. आम्ही तिथे मंदिरात गेलो, मंदिरातून दर्शन वगैरे करून आल्यानंतर भंडारा उधळला इथे.
तर इथे ना मी बघा किती छान व्हिडिओ घेतलेला आहे यांचा भंडारा उधळताना. आणि माझ्या मिस्टरांनी अजिबात माझा व्हिडिओ काढला नाही, त्रिशाचा सुद्धा नीट व्हिडिओ काढला नाही. आणि ऍक्च्युली तिथे काय झालं होतं, खाली ना ते तांब्याचं असतं ना खाली बेस, तो त्याच्यावर खूप चटके बसत होते, त्यामुळे तिथे ना थांबायलाच हे होत नव्हतं. झालं जेजुरीचा जो आपला तो एक गाभाऱ्यासारखा तो जो प्रवेशद्वार आहे ना, तिथून आपण आता तिथे इतकं गर्दी जाम होती, त्याच्यातनं तिथे हवायला पण जागा नव्हती आणि एकदम गुदमरल्यासारखं होत होतं. कसं तरी आम्ही तिथून वरती आलो होतो आणि झालं आमचं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मग आम्ही तिथून खाली आलो. आणि तिथे जेजुरीमध्ये ना जेवणाचा भक्तांसाठी ना फ्रीमध्ये जेवण असतं. आम्ही पण प्रसाद म्हणून 1-2 घास खाल्ले आणि नंतर पुढे जाऊन पण पुन्हा जेवण केलं आम्ही. इथे सगळे फोटो वगैरे काढल्यानंतर व्यवस्थित सगळीकडे दर्शन घेतल्यानंतर आम्हाला ना खास करून यायचं होतं क्रियांशला, आणि म्हणजे मुलांना घेऊन. आम्ही लग्न झाल्यापासून एकदाच आलो होतो आणि आम्हाला मुलांना घेऊन यायचं होतं जेजुरीला. आमच्या घरापासून बऱ्यापैकी जवळ आहे, तर त्यासाठी आम्ही आलो होतो. आणि क्रियांशच्या हाताने आम्हाला भंडारा उधळायचा होता. ते म्हणतात ना, गोष्ट तोंडातनं बोलली का ती पटकन करावी म्हणून, तर त्यासाठी आम्ही आलो होतो. इथे आम्ही नाश्ता केला होता, भक्तांसाठी जो ठेवला होता जेवण ते. आणि तिथून मग आम्ही नारायणपूर म्हणून गाव आहे, तिथे येताना ना छान मोठं भव्य दत्ताचं मंदिर आहे, तिथे स्थान आहे दत्ताचं. तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो. मला माहिती नव्हतं ऍक्च्युली, मिस्टरांना माहिती होतं. तिथे मस्त छान एकदम थंड वातावरण होतं. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे निघालो आम्ही पुन्हा. आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, बालाजीला. तर प्रति बालाजी म्हणून आहे पुण्याजवळ, तर तिथे आम्हाला जायचं होतं. तर तिथे सुद्धा आम्ही आमचं क्रियांशचं मुंडन करायचं होतं, त्यासाठी आम्ही चाललो होतो. असं वाटलं होतं नाही का, आदल्या दिवशी ना पावसाचं खूप वातावरण होतं, त्यामुळे असं वाटलं होतं का आता पाऊस लागणार नक्की आम्हाला. पण काही पाऊस लागला नाही, पण वातावरण नशिबाने आमचं चांगलं होतं. टेम्परेचर खूप नव्हतं, ऊन खूप नव्हतं, त्यामुळे ना प्रवास करायला इतका हे नाही वाटलं, अवघड नाही गेलं. इथे ना शाळेचा खाऊ मिळाला आम्हाला, म्हणजे जो शाळेमध्ये असताना आपण आपल्या टायमाला मिळत होता ना, तो मी बघितला. त्याच्यामध्ये ना स्पेशली होतं बोरकूट, बोराची पावडर असते ती. त्याच्यामध्ये ना बॉल्स पण येतात आणि पावडर पण येते. बॉल्स कदाचित मी बघितले, पण ही पावडर ना मला इतकी मनापासून आवडायची. ही भेटल्याने मला इतका आनंद झाला. मी बाकीचं काही नाही, पण त्या जवळजवळ 20 पुड्या घेतल्या बोरकूटच्या. बिलीव्ह नाही करणार, हसाल तुम्ही, पण हो. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना का आमच्यासोबत 1-2 मोठ्या गोष्टी घडल्या. सांगते पुढे थोडस. आणि इथे आम्ही जाईपर्यंत ना बऱ्यापैकी गोष्टी फस्त केल्या. आणि आम्हाला तिथून मग आम्ही निघालो नारायणपूर मधून, आणि आम्ही बालाजीला जाण्यासाठी निघालो. तर अवघ्या अर्ध्या तासामध्ये आम्ही बालाजीला पोहोचलो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, मुलांनी त्रास दिला नाही, खास करून क्रियांश लहान आहे आणि पहिल्यांदाच त्याला आम्ही एवढं लांब बाईकवर घेऊन गेलो. लांब म्हणजे खूप, आमच्या घरापासून खूप लांब नाहीये, पण त्याच्या मनाने बाईकवर एवढा प्रवास करणं, तो 1.5 वर्षाचा आहे, त्याच्यासाठी थोडस अवघडच होतं. पण तो जसं त्याला म्हणजे बाहेर फिरायला म्हणजे ना स्वर्गच आहे. जर त्याला मोकळं सोडलं का, तो एकदम असं फिरायलाच खूप, म्हणजे त्याला तो हात धरत नाही, अजिबात फिरायचंच काम करतो. इथे पण वातावरण खूप छान होतं. तिथे पण आम्हाला बसण्याची इच्छा होती, शांत बसावं म्हणून, पण इतकी डेंजर ट्रॅजेडी झाली ना आमच्यासोबत. ती काय, आम्ही इथे आलो, म्हटलं तर छान इथे सगळं दर्शन वगैरे घेऊया, आणि आम्हाला क्रियांचं मुंडन करायचं होतं. तर म्हटलं मुंडन वगैरे केल्यानंतर मग शांत निवांत जरासं सावलीशी आम्ही बसू जरा वेळ आणि मग नेऊ. मंदिरामध्ये वगैरे जाऊन आलो आम्ही. 2-4 फोटो काढलेत आम्ही तिथे. जेव्हा फोन आपला लॉकरमध्ये ठेवतात, लॉकरमधून फोन घेतले, फोटो काढले आणि 2 मिनिटं बसले मी फक्त. क्रियांचा ड्रेस वगैरे काढत होती, कारण त्याचं मुंडन करायचं होतं म्हणून ड्रेस बाजूला काढत होते. आणि फोन 2 सेकंद फक्त मी खाली ठेवला, तर बापरे, फोन बघते तर इतक्या चोरीला गेला. म्हणजे इतकी मी घामाघूम झाली, अक्षरशः म्हटलं आता मला मिस्टरांची बोलणी खावी लागतात का काय. पण नशिबाने ना फोन केल्यानंतर लगेच आणून दिला. ते कसं काय झालं काय माहित नाही. बाकीचे जे शेजार पाजारचे होते ते म्हणत होते का तुम्ही देवाच्या दारात आले आणि देवाने तुमचा फोन दिला. मी खूप थँक्स केलं. आणि असं म्हणून आम्ही लगेच थांबलो नाही जास्त, कारण उशीर बऱ्यापैकी झाला होता आम्हाला तिथून. तरी पण 7 वाजले निघायला, आणि आम्ही घरी आलो. तरी पण आम्हाला रस्त्याने जे जे काही दिसलं ना, तर इथे ना शेतामधली भेंडी होती साईडला, आणि
जे सामान होतं, तांदूळ होते, ते आम्ही विकत घेत